स्वयंपाकातील 50 सिक्रेट टिप्स. टिप नंबर 1. कणीदार तूप मिळवण्याकरता लोणी कडविताना आलेल्या उकळीवर पाण्याचा शिपका मारावा. टिप नंबर 2. डाळवडे थालीपीठ थापताना ते तळाला चिकटून राहू नये म्हणून थापण्यासाठी ब्रेडचा कागद, बिस्किटचा कागद, दुधाची पिशवी अथवा ओला रुमाल घ्यावा व त्याला थोडे मीठ लावावे. टिप नंबर 3. मिरच्या जास्त काळ टिकवण्यासाठी त्यांचे देठ काढून एखाद्या पिशवीत अथवा प्लॅस्टिक डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवाव्यात. टिप नंबर 4. अर्धवट चिरलेले लिंबू एका लहानशा भांड्यात पाणी घेऊन चिरलेला भाग बुडेल अशा बेताने ठेवावा. लिंबू वाळत नाही व 4-5 दिवस चांगले राहते. टिप नंबर 5. कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यास पोटातील विषावर उतार पडतो. टिप नंबर 6. फ्लॉवरवरचा फुलाकडचा भाग बरेच जण भाजीसाठी घेतात, परंतु त्याचा देठही भाजीत बारीक करून घालावा, छान लागतो. टिप नंबर 7. फ्लॉवरचा देठ टाकून न देता त्याचे बारीक तुकडे करून लोणचे करावे, छान लागते. हे लोणचे 2-3 दिवस टिकते. टिप नंबर 8. इडलीचे पीठ भांड्यात घालताना वाटी अथवा इडलीच्या भांड्याला तेल लावावे, इडली सहज निघते. टिप नंबर 9. इडलीच्या पिठात रात्रीचा उरलेला शिळा भात घातल्यास मिक्सरमध्ये पिठाबरोबरच वाटून घ्यावा, इडली हलकी व छान होते. टिप नंबर 10. इडलीच्या बरोबर देण्यात येणाऱ्या चटणीला फोडणी द्यायची असल्यास ते खोबरेल तेलात द्यावी, एक वेगळीच चव पण छान चव लागते. टिप नंबर 11. अंड्याला जर एखाद्या बाजूने चीर गेली असेल तर ते अंडे चिकटपट्टी लावून फ्रीजमध्ये ठेवावे, आठवडाभर टिकते. टिप नंबर 12. तुपाची पिशवी फ्रीजमध्ये 1-2 तास ठेवून मग ती पिशवी 3 बाजूने कापून त्यातील सर्वच्या सर्व तूप पिशवीला न राहता काढून घेणे सोपे जाते. टिप नंबर 14. तेलाचा डबा दर 2 दिवसांनी वर्तमानपत्राच्या कागदाने स्वच्छ पुसून घ्यावा, तेलाचे डाग उरत नाहीत व भांडे घासणे सोपे जाते. टिप नंबर 15. तेलकट पदार्थ डब्यात भरण्यापूर्वी डब्याच्या तळाशी वर्तमानपत्राचा कागद घालून ठेवावा, जास्तीचे तेल टिपून घेतले जाते. टिप नंबर 16. सरबते नेहमी काचेच्या बाटलीतच भरून ठेवावी. टिप नंबर 17. लिंबाच्या सरबतात आल्याचा रस अथवा पुदिन्याचा रस घातल्यास त्यास छान स्वाद येतो. टिप नंबर 18. स्वयंपाकघरातील डब्यांवर आतील पदार्थाचे नाव असलेले लेबल लावले म्हणजे आपल्या गैरहजेरीत घरच्यांतील इतरांचा गोंधळ होत नाही. टिप नंबर 19. डब्यावर लेबल लावलेले असता ज्या डब्याच्या लेबलवर ज्या पदार्थाचे नाव आहे त्या डब्यात तोच पदार्थ भरून ठेवावा. टिप नंबर 20. बाजारातून हवाबंद पाकिटातून खाद्यपदार्थ आणताना त्याचे एक्सपायरी डेट पाहणे आवश्यक असते. टिप नंबर 21. मुले जर नुसते अंडे खात नसतील तर त्यांना अंड्याचे सँडविच करून द्यावे. टिप नंबर 22. कडधान्यांना किडे पडल्यास कडधान्य परातीत काढून उन्हात ठेवावेत. टिप नंबर 23. गरम मसाला फ्रीजमध्ये डबा बंद करून ठेवल्यास चांगला राहतो. टिप नंबर 24. सुके खोबरे फ्रीजमध्ये ठेवावे, चांगले टिकते. टिप नंबर 25. पावसाळ्यात धने, जिरे बरणीत भरून ठेवण्यापूर्वी कोरडेच भाजून घ्यावे, बुरशीपासून बचाव होतो. टिप नंबर 26. दही विरजण लावताना स्टीलच्या पातेल्याऐवजी चिनी मातीच्या भांड्यात विरजण लावावे. टिप नंबर 27. आंबट सामग्री म्हणजेच चिंच, आमसूल इत्यादी ठेवण्याकरिता चिनी मातीच्या बरण्यांचा वापर करावा. टिप नंबर 28. वेलची पूड करताना त्यात थोडी साखर टाकल्यास पूड पटकन होते. टिप नंबर 29. वाटून मसाला करायचा असल्यास त्यात अर्धे लिंबू पिळावे, वाटण बारीक होण्यास वेळ लागत नाही. टिप नंबर 30. मिरची, आले, लसूण, कोथिंबीर यांचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये लावल्यास वाटण बारीक लवकर होते. टिप नंबर 31. पाट्याचा काळ आता गेला असला तरी पाट्यावरील वाटणाला मिक्सरच्या वाटणापेक्षा चांगली चव असते.
टिप नंबर 32. तवा कडकडीत तापला असता त्यावर पाण्याचे शिंतोडे टाकू नये. टिप नंबर 33. पोळ्या करून झाल्यावर तापलेल्या तव्यावर भाजी आमटीचे भांडे ठेवावे. टिप नंबर 34. भाजल्यावर त्या ठिकाणी प्रथम गार पाणी ओतावे किंवा गाजर किसून ते बांधावे. टिप नंबर 35. केकचे मिश्रण फेटण्यासाठी घेतलेले भांडे साधारण गरम करून घ्यावे. टिप नंबर 36. पोळपाटावरील लाटणे रोज न धुता ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून घ्यावे. टिप नंबर 37. पोळ्या लाटताना लाटणे जमिनीवर न ठेवता कणकेच्या ताटावरच ठेवावे. टिप नंबर 38. पोळ्या भाजण्यासाठी वापरण्यात येणारे फडके इतर कोणत्याही कामाकरता वापरू नये. टिप नंबर 39. टोमॅटोचे सार करायचे झाल्यास टोमॅटो गरम पाण्यात 1 ते 2 मिनिटं ठेवावेत. त्यानंतर ते बाहेर काढल्यानंतर साल पटकन निघते व टोमॅटोतील संपूर्ण गर मिळतो. टिप नंबर 40. बदामाची साले काढण्यासाठी ते गरम पाण्यात 5 ते 10 मिनिटे ठेवावेत. साले पटकन निघतात. टिप नंबर 41. फक्त स्वयंपाकाची पुस्तके ठेवण्यास स्वयंपाकघरात एक कप्पा ठेवावा. टिप नंबर 42. उरलेल्या ताकात थोडीशी साखर घातल्यास ताक आंबट होत नाही. टिप नंबर 43. कोथिंबीर घेताना त्याची मुळे ताजी बघून घ्यावीत. टिप नंबर 44. सुरण घेताना शक्यतो लाल रंग असलेला घ्यावा. सफेद सुरणाने जिभेला खाज येते. टिप नंबर 45. अळूवडीसाठी काळे देठ असलेले अळू घ्यावे. हिरव्या देठाचे अळू भाजीसाठी असते. टिप नंबर 46. कोबी घेताना तो वजनदार असेल तरच घ्यावा. टिप नंबर 47. बटाट्याचे चिप्स काळे पडू नये म्हणून बटाटे चिप्स पाडून झाल्यानंतर ते चिप्स तुरटीच्या पाण्यात धुवावे. टिप नंबर 48. मटाराच्या दाण्यांना थोडा तेलाचा हात लावल्यास त्याचा रंग स्वयंपाकाच्या पदार्थातही कायम राहतो. टिप नंबर 49. भात शिजवताना त्याची शिते सुट्टी राहण्यासाठी त्यात 3 ते 4 थेंब तेल घालावे. टिप नंबर 50. पुलाव करताना तांदूळ मिठाच्या पाण्याने धुवावे. तांदूळ पांढरा शुभ्र होतो. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. धन्यवाद.